काल राज्य सरकारचे 3 मंत्री मनोज जरांगे यांच्या समजुतीसाठी आले होते. मात्र मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाला घेऊन आपल्या उपोषणावर ठाम आहे. याबद्दल आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नेमकी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया. बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहे. सर, ज्या प्रकारे काल 3 मंत्री मनोज जरांगे यांची समजूत काढत होते, मात्र मनोज जरांगे सातत्याने 58 लाख नोंदी आणि मराठा समाजाला आरक्षण का मिळालं पाहिजे या संदर्भात आपली भूमिका मांडत होते, त्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काय मत आहे? नाही, हे बघा की मी यापूर्वीसुद्धा या 58 लाख नोंदीच्या बाबतीमध्ये वारंवार आपल्याशी बोललेलो आहे आणि महाराष्ट्र राज्यासमोर शिंदे समितीने जे काही शोधून काढलेलं आहे त्याच्याबद्दल वास्तविकता मांडलेली आहे की ह्या ज्या न्यायमूर्ती शिंदे समितीने नोंदी शोधून काढल्या ह्या आंदोलकांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नाही आहे की 1986 ते 2023 या कालावधीमध्ये शोधलेल्या ह्या नोंदी आहे, ज्याचा आंदोलनाचा संबंध केव्हा नंतर आहे, ऑक्टोबर 2023 नंतर. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या नोंदी आंदोलन हे फक्त मराठवाड्यापुरतं आहे. नोंदी जरी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शोधल्या असल्या तरी मी वारंवार सांगत असतो की नागपूर विभाग, अमरावती विभाग, कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग या विभागामध्ये ज्या नोंदी आहे त्या पिढ्यापासूनच्या आहे. आंदोलनामुळे त्या काही मिळालेल्या नाही आहे. आणि म्हणून संपूर्ण राज्यातनं ज्या काही 58 लाख नोंदी सापडल्या त्यापैकी 51,71,000 लोकांना प्रमाणपत्र दिले असं सरकार म्हणते आहे. काय पण याच्यामध्ये सुद्धा एका कुटुंबामध्ये 5-5, 6-6, 10-10 लोकांना प्रमाणपत्र मिळालं आहे, रिपिटेशन आहे. काय त्याच्यामुळे तो आकडा काही हे बरोबर नाही आहे. मराठवाड्यामध्ये जे नोंदी सापडल्या की 1923 ऑक्टोबर 23 ते आज अगरपर्यंत मराठवाड्यामध्ये 3,11,000 दाखले निर्गमित झालेले आहे. हे आम्ही मान्य करतो, त्यांनी पण मान्य करावं. पण याच्यापैकी व्हॅलिडिटी किती लोकांनी अर्ज केला? फक्त 20,000. आणि व्हॅलिडिटी किती लोकांनी दिली? 15,000. आता महत्त्वाचा विषय की 3 मंत्री समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. असं पाहायला मिळतं की राज्य सरकारनं वस्तुस्थिती माहिती आहे. मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं संविधानिकदृष्ट्या काय होऊ शकतं याची कल्पना देखील आहे. मात्र ते मनोज जरांगेंना स्पष्टपणे सांगू शकत नाही, ही त्यांची अडचण आहे का? नाही, कालचा तुम्ही संवाद वाचा. म्हणजे मी जे पाहिलेलं आहे, मंत्री समजावून सांगून राहिलेले त्यांना की बा 23च्या पूर्वी ज्या नोंदी सापडल्या त्याचा आंदोलनाचा काही संबंध नाही आहे. आतापर्यंत एवढे दाखले दिलेले आहे. परंतु असं आहे की आंदोलनकर्त्याचं समाधान होत नाही. त्याच्याकरता मंत्री काय करणार आहे? कोणी माणूस मी जरी असलो तिथे मी समजवण्याचं काम करू शकतो. ही जी आकडेवारी तुमच्यासमोर मांडतो तीच त्यांच्यासमोर होती. काल ते मांडत होते. पण जे समजून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने मंत्री महोदय समजू शकत नसले किंवा ते समजत नसेल. आणि म्हणून मंत्रिमंडळाचे जे काही सदस्य तिथे गेले होते ते आणि त्यांच्यामध्ये काही एकवाक्यता झालेली नाही आणि म्हणून ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहे. बाकीच्या ज्या मागण्या ते मांडतात आहे, मी जे पेपरमध्ये वाचलेलं आहे की गॅजेटियरच्या नोंदीप्रमाणे हे करा आणि शेवटी असं म्हणतात की आतापर्यंत आम्हाला जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता करा 4 दिवसामध्ये. 4 दिवसामध्ये कुठलीही गोष्ट या राज्यामध्ये होऊ शकत नाही. एवढ्या दिवसापासून आम्ही पण आंदोलन करतो आणि म्हणून आता तो सरकार आणि त्यांच्यामधला प्रश्न आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलं की मी आता आंदोलनकर्ते काय मागतात मी त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलेलं आहे. आम्ही ओबीसी समाजासाठी काम करतो. आज आमच्या ओबीसी समाजासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे, गंभीर प्रश्न, की येणाऱ्या जनगणनेमध्ये जी 40 प्रश्नाची प्रश्नावली केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये SC ST प्रमाणे ओबीसीचा कॉलम असावा. बरोबर. पण मला एक सांगा की मनोज जरांगे ज्या प्रकारे भूमिका घेत आहे, मंत्री त्यांना समजून सांगत आहे, वस्तुस्थिती काय आहे? जर का मनोज जरांगे ऐकायलाच तयार नसेल आणि समजून घ्यायलाच तयार नसेल तर शेवटी ते उपोषणावर बसेल. पुढे तर शेवटी तोच प्रश्न निर्माण होईल की उपोषण कसं सोडायचं, आश्वासन काय द्यायचं, GR कोणता काढायचा? नाही, हे बघा, ही काही पहिली वेळ नाही आहे उपोषणाची. याच्यापूर्वीसुद्धा अनेकदा उपोषण झालेले आहे. उपोषणाची सांगतासुद्धा झालेली आहे आणि नंतर निष्कर्ष काढला तर कुणाला काय मिळालं हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्याच्यामुळे नव्याने नसल्यामुळे मला वाटतं त्याच्यावरती कोणी चिंता करण्याची गरज नाही आहे. काय
की शेवटी ते मागतील, त्यांच्या मागण्या पुन्हा सरकार त्यांना नंतर 4-5 दिवसांनी काहीतरी आश्वासित करतील आणि उपोषण मागे घेईल. आता त्याच्यामध्ये तेवढी काही जेवढं सिरियसनेस असायला पाहिजे ते सिरियसनेस मला काही त्याच्यामध्ये वाटत नाही. परंतु आम्ही मात्र आमच्या ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेकरता 40 प्रश्न तुम्ही म्हणतात की सिरियसनेस नाही, मात्र लक्ष ठेवून आहे तुम्ही. नाही, लक्ष ठेवून आम्ही सरकारच्या भूमिकेकडे आहोत, आंदोलनकर्त्याच्या भूमिकेकडे नाही. सरकार त्यांचे प्रश्न किती गांभीर्याने घेते ना आमच्या आरक्षणाला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न करते आहे का, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघ मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आता या स्तरावर तर आता गांभीर्याने घ्यायची असं वाटत नाही तुम्हाला? नाही नाही, बिलकुल नाही ना. कारण सरकार ज्याप्रमाणे आतापर्यंत सांगत आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणामधनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट, महत्त्वाचं इथं ते आहे की सरसकट कुणबी दाखले प्रमाणपत्र देणार नाही, ज्याला आमचा विरोध सुरुवात पहिल्या दिवशीपासून आले की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही. ती दोन्ही चिन्ह आम्हाला दिसत नाही आहे आणि म्हणून आंदोलनकर्त्याच्या इतर काय मागण्या आहे तो सरकारचा आणि त्यांचा, आमचा ओबीसी समाजाशी त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून आम्ही त्याकडे तेवढ्या गांभीर्याने सध्या आता पाहत नाही. आपण बघू शकतो की आतापर्यंत मनोज जरांगे यांचा आंदोलनाचा राहिलेला इतिहास, सरकारची भूमिका आणि मनोज जरांगे यांच्या पदरी पडलेलं आश्वासन, यामुळे कुठेतरी यावेळेस देखील तसंच होईल असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाला वाटतं. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय ओबीसी महासंघ खूप गांभीर्याने घेत नाही असं बबनराव तायवाळे यांनी सांगितलं. कॅमेरामॅन मिथुन आदमेंसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.